चला तर पुन्हा आजच्या संख्या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपला तिसरा दिवस. मागच्या 2 दिवसामध्ये आपण संख्या मालिके पहिल्या दिवस आपण सर्व बेसिक्स कन्सेप्ट बघितल्या, कसे कसे पॅटर्न्स असतात ते बघितले, कोणत्या कोणत्या पॅटर्न्सवर प्रश्न येऊ शकतात ते बघितले. जवळपास सर्वच पॅटर्न्स आपण तिथं कव्हर केलेले आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. आपण जर नवीन असाल तर तो प्लेलिस्टमध्ये जाऊन पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघून घ्या, तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ समजणार नाही. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांचा सराव केला. 19-20 प्रश्न तुम्हाला मी सगळ्या प्रकारचे प्रश्न करून दिलेले आहे. एक होमवर्कसाठी प्रश्न पण दिला होता, तो पण तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये त्याचे उत्तर देतच आहात. आणि आजचा दिवस आहे की चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे. संख्या मालिकेचाच हा भाग आहे. आपल्याला पूर्ण कंप्लीट सिरीज दिलेली असते आणि आपल्याला त्या सिरीजमध्ये काय करावं लागतं तर आपल्याला चुकीचं पद ओळखावं लागतं. काय करावं लागतं? चुकीचं पद आपल्याला क्रमांक आपल्याला 169, 144, 121, 101 आणि 81. आता या सर्वांमध्ये आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे. बघा, तुम्ही इथं संख्या बघूनच एक अंदाज लावू शकता. जसं की तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की किमान तुम्हाला 2 ते 25 पर्यंतच्या वर्गसंख्या तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. तर इथं 81 जर आपण बघितलं तर 9चा वर्ग आहे. 121 जर बघितलं तर 11चा वर्ग आहे. 144 बघितलं तर 12चा वर्ग आहे. 169 बघितलं तर 13चा वर्ग आहे. आणि 196 जर बघितलं तर 14चा वर्ग आहे. मग 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, म्हणजे कुठेतरी इथं 10चा वर्ग असेल आणि 10चा वर्ग आपला 100 येईल. म्हणून आपली चुकीचा जो पद आहे तो 101 आहे आणि पर्याय क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. 101 ऐवजी तिथं 100 पाहिजे होते. ठीक आहे, कळालं? यावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की आपल्याला कसं टॅकल करायचे आहेत हे प्रश्न. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, लाईव्ह जर असलो असतो तर तुम्हाला हिंट दिली असती, वेळ दिला असता सांगायचा, तुम्हाला सांगायला कमेंट बॉक्स दिलं असतं. पण लाईव्हमध्ये खूप वेळ वाया जातो आणि नेटवर्क इश्यूज पण असतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस इथं देत आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर सॉल्व्ह करून कमेंट करू शकता आणि त्यानंतर चेक पण करू शकता आणि नंतर परत रिप्लाय पण देऊ शकता की सर माझं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला तर आपला प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. 16, 22, 30, 45, 52 आणि 66. काय लॉजिक दिसते तुम्हाला इथं? बघा, पहिले आपण डिफरन्स काढूया. 16 आणि 22 मध्ये अधिक 6चा डिफरन्स आहे. 22 आणि 30 मध्ये 8चा डिफरन्स आहे. 30 आणि 45 मध्ये 15चा डिफरन्स आहे. 45 आणि 52 मध्ये 17चा डिफरन्स आहे आणि 52 आणि 66 मध्ये 14चा डिफरन्स आहे. राईट. तर 14, 19, 6, 8, 15, 17, 14, 4चा वर्ग. इथे इथं एक पॅटर्न हा लागू होऊ शकतो की 6 ही समसंख्या आहे, 22 ही समसंख्या आहे, 30 ही समसंख्या आहे, 52 ही सम आहे, 66 ही सम आहे, फक्त 45 ही विषम संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. एक सेकंड, आपल्याला पद ओळखायचं ना चुकीचं. तर ही चुकीची आहे, पण त्याच्याऐवजी काय संख्या असली असती हे आपल्याला बघावं लागेल. तर 16 आणि 22 मध्ये 6चा डिफरन्स आहे, 22 आणि 30 मध्ये 8चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर इथं जर 8चा डिफरन्स आहे तर इथं 45 ऐवजी 40 संख्या असायला पाहिजे होती, जेणेकरून 30 आणि 40 मध्ये
अधिक 10चा डिफरन्स असला असता. 40 आणि 52 मध्ये अधिक 12चा डिफरन्स आहे आणि 52 आणि 66 मध्ये 14चा डिफरन्स आहे. म्हणजे डिफरन्स तुमचा 6, 8, 10, 12 आणि 14. तर आपलं इथं जे उत्तर असायला पाहिजे होतं, जे पद असायला पाहिजे होतं ते 40 असायला पाहिजे होतं आणि चुकीचं पद आपलं 45 आहे. ठीक आहे, कळालं? ठीक आहे. पुढचा आपला प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3. 125, 126, 124, 127, 123, 129. इथं संख्या प्लस झाली आहे, इथं मायनस झाली आहे, इथं प्लस झाली आहे, इथं मायनस झाली आहे, इथं प्लस झाली आहे. म्हणजे इथं अधिक 1, इथं वजा 2, इथं अधिक 1, इथं वजा 4, इथं अधिक 5, म्हणजे इथं वजा 6 येईल. आणि 129 मधून 6 वजा केले तर आपलं उत्तर 123 येईल. हा नाही, आपल्याला मिसिंग म्हणजे चुकीचं पर्याय ओळखायचं आहे ना. तर 125 मधून 124 गेले वजा 1, 124 मधून 123 गेले वजा 1, 126. एक सेकंड, हे बघा, हे 125 झाले, हे 126 झाले, हे 124, हे 127, हे 123, हे 129. बघा, या दोघांमध्ये वजा 1चा फरक आहे, या दोघांमध्ये पण वजा 1चा फरक आहे. आता अल्टरनेटमध्ये या दोघांमध्ये अधिक 1चा फरक आहे, म्हणून या दोघांमध्ये पण अधिक 1 पाहिजे. तर 127 मध्ये 1 जर ॲड केले तर 128 पाहिजे. म्हणजे 129 च्या ऐवजी आपल्याला तिथं 128 पाहिजे होतं, म्हणून आपलं चुकीचं पद हे 129. पण बरोबर होता, पण तो चुकीचं पद ओळखण्यासाठी नव्हता, तर पुढील पद काय आहे ते ओळखण्यासाठी होता. 129 नंतर 123 हे आलं असतं, पण आपल्याला चुकीचं पद ओळखायचं, त्याच्यामुळे आपलं पर्याय डी बरोबर आहे 129. ओके, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूया. बघा, इथं 24,576, 24,576, 6,144, 1,536, 386, 96 आणि 24. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जेव्हा फरक झपाट्याने कमी होतो किंवा झपाट्याने वाढतो तेव्हा तिथे एक तर भागाकार पद्धत लागू होईल किंवा गुणाकार पद्धत लागू होईल. आणि जेव्हा फरक हळूवार कमी होतो, म्हणजे जास्त काही झपाट्याने कमी जास्त होत नाही, तिथं वजाबाकी किंवा बेरजेचं लॉजिक लागू होईल. बघा, इथं मोठ्या संख्येतून कमी संख्येकडे येण्यापूर्वी आपण कमी संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाऊया. तर 96 आणि 24चा काय संबंध आहे, तर 24 चोक 96 म्हणजे भागाकारामध्ये 4. ओके, तर बघा, म्हणजे 4ने आपल्याला गुणायचं. आता मोठ्या संख्यांना गुणणे आपल्याला एवढे वेळेवर शक्य नसते, एवढे कॅल्क्युलेशन शक्य नसतं. मग त्याच्यासाठी काय करायचं, एकच शेवटचं पद आपलं उत्तर फाइंड आउट करू शकतो. जसं की या 4ला 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 चोक 16 म्हणजे 6, म्हणजे हे बरोबर आहे. ह्या 6ला 4ने मल्टिप्लाय केलं 6 चोक 24, म्हणजे इथं 6 आहे, म्हणजे इथं काहीतरी 4 पाहिजे. ठीक आहे, या 4ला 4ने गुणलं 4 चोक 16 म्हणजे हे 6 बरोबर आहे. या 6ला 4ने गुणलं तर 4 चोक 6 चोक 24 म्हणजे हे पण बरोबर आहे. या 4ला 4ने गुणलं म्हणजे हे 6, हे पण बरोबर आहे. म्हणजे इथं कुठेतरी 384 पाहिजे होतं. आपण जर क्रॉस चेक केलं, 96 चोक 6, 6 चोक 24, 24 चे 4 हातचे आले 2, 9 चोक 36, 36 आणि 2 38, म्हणजे 386 ऐवजी 384 आपल्याला पाहिजे होतं आणि आपलं उत्तर आहे 386. हे एवढे मोठे मोठे कॅल्क्युलेशन करत बसायचे नाही, फक्त शेवटचं पद गुणायचं आणि उत्तर आपलं तपासून बघायचं. आपण शेवटच्या पदाने आपल्याला दिलेल्या संख्येने गुणायचं आणि उत्तराचे शेवटचं जे पद आहे ते बघून घ्यायचं. जर तेच पद असेल तर मॅक्झिमम पॉसिबिलिटीज असतात का उत्तर आपलं बरोबर आहे. अशा प्रकारे आपण
आन्सर्स आपण हे करू शकतो, म्हणजे शोधू शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा, 5, 10, 40, 80, 320, 550, 2560. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की खूप झपाट्याने जर संख्या वाढत असेल किंवा घटत असेल तर गुणाकार किंवा भागाकारचा पॅटर्न लागू होतो. तर आपण गुणाकार अप्लाय करू. इथं 2चा गुणाकार आहे, इथं 4चा गुणाकार आहे, इथं 2चा गुणाकार आहे, इथं 80 चोक 320 4चा गुणाकार आहे. मग इथं पण कुठेतरी 2चा गुणाकार पाहिजे. तर 320 गुणिले 2 म्हणजे इथं 640 झाले असते, आणि 640ला जर 4ने गुणलं असतं तर 2560 आलं असतं. म्हणजे 550 ऐवजी आपलं उत्तर 640 असलं पाहिजे, आणि हे 525 आपलं चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर इथं बरोबर होणार आहे. ठीक आहे. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की व्हिडिओ जर आवडत असेल, व्हिडिओ जर समजत असेल, माझी कन्सेप्ट समजावण्याची पद्धत तुम्हाला जर समजत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट पूर्ण बघत जा. तुमचं एक एक डाऊट मी क्लिअर करेल, आणि शॉर्ट पद्धतीने कमी वेळेमध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करत असेल. आणि दुसऱ्यांना पण शेअर करा. आपलं टेलिग्रामचं चॅनल पण जॉईन करा. तिथं व्हिडिओ संपल्या 9 वाजता ही PDF मी तुम्हाला अपलोड करून देत जाईल. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा, इथं 1, 3, 10, 21, 64, 29, तर बघा इथं कोणता पॅटर्न लागू होईल, तर इथं लागू होईल, एक मिनिट, इथं लागू होईल गुणिले 2 अधिक 1, म्हणजे 1ला 2ने गुणल्यावर संख्या येणार 2, 2 अधिक 1 3. पण इथं लागू होईल गुणिले 3 अधिक 1, म्हणजे 3 त्रिक 9 अधिक 1 10. मग इथं कोणतं लागू होईल 10 आणि 21 मध्ये, तर इथं लागू होईल गुणिले 2 अधिक 1, 9 दुने 20 आणि 1 21. मग इथं कोणतं लागू होईल, तर पुन्हा गुणिले 3 अधिक 1, 21 त्रिक 63 अधिक 1 64. मग इथं कोणतं लागू होईल, तर इथं लागू होईल गुणिले 2 अधिक 1, 64 गुणिले 2 म्हणजे 128 अधिक 1 129. आलं बरोबर. मग इथं लागू होईल गुणिले 3 अधिक 1 129 गुणिले 3 म्हणजे 387 आणि 1 388. 388 आपलं उत्तर बरोबर असायला पाहिजे, आणि हे चुकीचं असायला पाहिजे. क्रॉस चेक करू आपण. 388 इथं काय असायला पाहिजे, गुणिले 2 अधिक 1 388, 388 आणि 1 8 9 16 आणि 1 17चे 7 हात चला 1 9 आणि 8 17 17चे 7 हात चला 1 आणि 7 777. म्हणजे आपलं चुकीचं पद हे 356 आहे. 356 ऐवजी आपल्याला पाहिजे होतं 388. ओके. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, 0 3 8 15 24 33. 3चा फरक, 5चा फरक, सॉरी 7चा फरक, 15 आणि 24. इथं 9चा फरक, इथं 11चा फरक पाहिजे होता. तर इथं 9चा फरक आहे, म्हणजे 11चा फरक असला असता तर इथं संख्या आली असती 35. 24 आणि 11 35. इथं दिली 33. म्हणजे आपलं चुकीचं पद 33 आहे. पर्याय क्रमांक डी. तिथं पाहिजे होतं आपल्याला 35. नेक्स्ट बघूया. बघा 2 5 10 50 500. बघा इथं संख्या झपाट्याने वाढलेली आहे, म्हणजे एक तर भागाकाराचं लॉजिक लागू होईल किंवा गुणाकाराचं लॉजिक लागू होईल. इथे लिहून देतो तुम्हाला. झपाट्याने वाढ, तर गुणाकाराचं लॉजिक लावू. इथं 2 5, 5 दुने 10
नाही असं नाही आहे. एक या धनचा गुणाकार केला तर तिसरं पद मिळते. दुसऱ्या आणि तिसऱ्याचा गुणाकार केला तर चौथं पद मिळते. तिसऱ्या आणि चौथ्याचा गुणाकार केला 50 गुणिले 10 म्हणजे 500 मिळत आहे. आणि चौथ्याचं आणि तिसऱ्याचा गुणाकार केला तर आपल्याला 500 मिळायला पाहिजे, म्हणजे हे पद मिळायला पाहिजे. पण आता चुकीने 5000 दिलेलं आहे, तर आपलं बरोबर उत्तर हे येणार, म्हणजे चुकीचं पद 5000 आहे. आपल्याला तिथे 2500 पाहिजे होते. कळालं? म्हणजे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने गुणल्यावर तिसरं पद मिळते, दुसरीला तिसरं गुणल्यावर तिसऱ्याला चौथीने मिळालं 5वं, आणि चौथ्या आणि पाचव्याला गुणल्याने 6वं पद मिळणार आहे. इथं बघा पुन्हा तोच पॅटर्न. 46,080, 3840, 384, 48, 24, 2 आणि 1 पुन्हा झपाट्याने घट झालेली आहे. म्हणजे इथं डेफिनेटली भागाकाराचं काहीतरी किंवा उलट येताना गुणाकाराचं लॉजिक लागू पडेल. तर आता इथं 2चं मल्टिप्लिकेशन आहे, इथं 12चं मल्टिप्लिकेशन आहे, राईट. इथं 2चं मल्टिप्लिकेशन आहे, इथं 8 8 64 8चं मल्टिप्लिकेशन आहे. आणि हा शून्य जर कट केला समजा तर इथं 10चं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे इथं कुठेतरी 12चं मल्टिप्लिकेशन असणार. 3840 हे झाले गुणिले 10, हे झाले 3840, हे झाले 3840, हे 0, 4 आणि 4 8, हा झाला 1, 4 आणि 8 12, 12 आणि 8 20 आणि 1 21, 21 चे 2 हातचे आले 2, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 2 16, 16 चे 6 हात झाला 1, 46 180. सॉरी, इथं हातचा येणार नाही, हे काहीच नाही, म्हणजे 8 आणि 8 16, 16 आणि 4 20 46 80. तर हे बरोबर आहे. म्हणजे इथं जो गुणाकार 12चा झालेला आहे, ठीक आहे, इथं जो गुणाकार 12चा झालेला आहे तो 4चा असेल, राईट. 4चा असेल म्हणजे 2 गुणिले 4 बरोबर 8, म्हणजे 24 ऐवजी इथं 8 असेल, आणि 8ला 6ने गुणल्यावर मग 48 आलं, बरोबर. म्हणजे समसंख्येने गुणाकार करत चाललंय. म्हणजे जसं तुम्हाला सिम्पली सांगू तर पुन्हा मी लिहितो इथं 46,080, 3840, 384, 48. मग इथं 24 ऐवजी 8 पाहिजे होतं, आणि इथं 2 आणि इथं 1, याला 12ने भाग गेला, या दोघांना 10ने भाग गेला, यांना 8ने गेला, याला 4ने गेला, याला 2ने गेला, आणि याला 1ने गेला. अशा प्रकारे ते भागाकार पद्धतीने घटत संख्या आली. ठीक आहे. तर मग आपलं जे चुकीचं पद आहे ते 24 आहे. 24 ऐवजी आपल्याला इथं 8 पाहिजे होतं. तर ते इथं आपल्याला कुठतरी ते 8 पाहिजे होतं. तर पर्याय क्रमांक सी समजा आपला बरोबर असता. 1 2 2, 2 5 8, 6 8 48, 48 गुणिले 8 384, 384 गुणिले बरोबर. तर आपला पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा आपला 5 10 40 80 320 550 2560. बघा झपाट्याने संख्या वाढत चालली आहे. म्हणजे इथं 2चा गुणाकार, इथं
4चा गुणाकार, इथं 2चा, इथं 4चा, इथं पण 2चा पाहिजे. 320 गुणिले 2 म्हणजे 640 पाहिजे. 640 आणि गुणिले 4 केलं तर 2560 म्हणजे 550 हे आपलं चुकीचं पद आहे. त्याच्याऐवजी आपल्याला 640 ही संख्या पाहिजे होती तिथं. नेक्स्ट क्वेश्चन. 10, 14, 28, 32, 64, 68, 132. इथं अधिक 4चं फरक आहे. इथं 2ने मल्टिपल झालं. इथं अधिक 4चं फरक आहे. इथं 2ने मल्टिप्लिकेशन झालं. इथं अधिक 4चं फरक आहे. इथं 2ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 68 गुणिले 2 म्हणजे होतील आपले 136. म्हणजे आपलं चुकीचं पद कोणतं? 132. पर्याय क्रमांक डी. त्याऐवजी आपल्याला पाहिजे होतं 136. ठीक आहे, कळतंय? जे पण नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघा, आपला प्रश्न क्रमांक 12. 3, 7, 15, 39, 63, 127, 255, 511. आणि व्हिडिओ बघताना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. जो पण उत्तर तुमचं बरोबर येतं आहे ते सांगत चला की माझा हा उत्तर बरोबर आला किंवा हा चुकला किंवा इतक्यापैकी इतके प्रश्न बरोबर आले. काही समजलं काही नाही समजलं ते पण तिथं सांगत चला. 3 आणि 7 मध्ये 4चा फरक आहे. 7 आणि 15 मध्ये 8चा फरक आहे. 15 आणि 39 मध्ये 9. 15. ओके पॅटर्न हा नाही, पॅटर्न सिंपल पॅटर्न आहे त्याला बघा, कळालं इथं पॅटर्न असा आहे. गुणिले 2 अधिक 1. बघा 3 दुने 6, 6 आणि 1 7, 7 दुने 14 अधिक 1 15, 15 दुने 30 अधिक 1 म्हणजे इथं 31 पाहिजे होतं. ठीक आहे, हा पद आपला चुकीचा आहे. क्रॉस चेक करून बघू. 31 गुणिले 2 अधिक 1, 31 दुने 62 म्हणजे 63. 63 ला क्रॉस चेक करू. गुणिले 2, 63 दुने 126 अधिक 1 म्हणजे 127. 127 ला 2 ने गुणलं तर आपलं येईल 254 अधिक 1 म्हणजे 255. आणि 255 ला 2 ने गुणून 1 ॲड केला तर 510 अधिक 1 511 म्हणजे आपलं चुकीचं पद 39 आहे. 39 ऐवजी आपल्याला तिथं 31 पाहिजे होतं. ते 39 हे आपलं चुकीचं पद आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न बघूया. 8, 98, 194, 386. इथं 8 दुने 16 वजा 2. ठीक आहे, 16 मधून 2 गेले 14 राहिले. इथं 14 दुने 28 वजा 2 म्हणजे 26. इथं 26 दुने 52 वजा 2 म्हणजे इथं 50 ही संख्या यायला पाहिजे होती. मग या 50ला आपण 98 मध्ये जर कन्वर्ट केलं तर 50 गुणिले 2 100 वजा 2 म्हणजे 98. 98 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला उत्तर आलं असतं 196 वजा 2 म्हणजे 194. 194 ला 2 ने मल्टिप्लाय केलं असतं तर आपलं उत्तर आलं असतं 388 वजा 2 386. म्हणजे आपलं चुकीचं पद हे 48 आहे आणि 48 ऐवजी तिथं काय पाहिजे होतं 50. ठीक आहे, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ पूर्ण झाला. आणि या व्हिडिओमध्ये आपण चुकीचं पद कसं ओळखायचं त्याचे खूप सारे 13-14 उदाहरण बघितले. आता संख्या मालिकेचा किंवा नंबर सिरीजचा एक पुन्हा उद्या एक टॉपिक असेल भाग 4 मध्ये रिपीटेड सिरीज. जसं की तुम्हाला इथं दिसतंय A B डॅश डॅश B C
डॅश डॅश CAB डॅश, तर आपल्याला तिथं काय येईल हे पद ओळखायचं असतं. त्याच्यावर आधारित जेवढे पण प्रश्न असतील ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओ जर आवडत असेल, समजत असेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ही PDF तिथून हस्तगत करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद.